आज इथं जमलेले आम्ही शक्तीपीठ मध्ये बाधित सगळे शेतकरी आहेत। आम्ही 2 वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे साहेब। आम्ही शासनाला आजपर्यंत अनेक निवेदनाच्या माध्यमातून आमच्या भावना कळवल्या आहेत की बाबा या शक्तीपीठला आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत। आम्ही कोणत्याही परिस्थितीत या जमिनीला 1 इंच जमिनीवरही शासनाला आम्ही पाय ठेवू देणार नाहीत। तरी पण शासन आज माननीय मुख्यमंत्री साहेब असे म्हणतात की फक्त कोल्हापूरचाच विरोध आहे आणि हा विरोध दाखविण्यासाठी आमच्या भावना शासनापर्यंत दाखवण्यासाठी आज आम्ही एवढा मोठा मोर्चा काढला। परभणीतले लेकरं हे असे एवढे लेकरं महिला सगळ्या घराला कुलप लावून इथं आज आम्ही परभणी जिल्हा कार्यालयावर आम्ही इथं आलेलो आहेत। आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्या जगाला सांगतो या शक्तीपीठ मधल्या शेतकऱ्याचा तुम्ही जर अन्न खात असतील तर यांचा काहीतरी तुम्ही सगळ्यांना आवाज मोठा करायचा प्रयत्न करा। आज या शेतकऱ्यावर खूप मोठा आज अन्याय होत आहे। आज आमचं शासन कोणतंही ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि आम्ही जमीन शासनाला 1 इंचही देणार नाहीत। भलेही मग त्यासाठी आम्हाला दुसरं पाणीपत करायची गरज पडेना पण आम्ही देणार नाहीत। सगळा महाराष्ट्र बघणार आहे पुढे भविष्यात काय होईल ते। कारण आज एका गावात जर ठिणगी पडली तर मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो संपूर्ण महाराष्ट्र त्या गावामध्ये येणार आहे आणि आम्हाला साथ देणार आहे। आम्ही काय एकटे शेतकरी नाहीत। तुम्ही या माया पिपळगावामध्ये जर तुमच्या शासनाच्या लोकांनी जर आमच्यावर अतिक्रमण केलं तर सगळा जिल्हाच नाही महाराष्ट्र आमच्या मागे खंबीर उभा आहे। त्यामुळं शासनाने वेळीच जागा व्हा। आमच्या परभणी जिल्ह्यातून ही अलाइनमेंट बदलून तुम्ही तुमचा कोठा का तिकडे करणार आम्हाला काही गरज नाही पण आमच्या परभणी जिल्ह्याच्या जमीन बळकावण्याचा स्वप्नही बघू नका। तुमचे स्वप्न आहे तर शक्तीपीठ महामार्ग करायचे। आमच्या लेकरा बाळाचे स्वप्न काय तो उद्या यायला रस्त्यावर भीक मागावं लागेल तुमच्यामुळं। विचार करा तुम्हाला लेकरा बाळ आहेत। सर आपण आज जगालो 2025 मध्ये ह्याच सरकारनं कायदा लावला 1955 चा 2013 चा कायदा सुंदर आहे। आम्हाला कोणत्याच कायद्याने याचे पैसे पाहिजे ना आम्हाला जमीन बी द्यायची नाही। तुम्ही विचारलं म्हणून आम्ही तुम्हाला सांगलो 1955 च्या कायद्याने आमच्या जमिनी घ्यालेत। काय गरज आहे 1955 चा कायदा लावायची? अहो तुम्हाला एवढाले महामार्ग करायचे इंडस्ट्री जगवायची आम्ही काय ते तुमचं काय घोडं मारलंय का? फुकटमध्ये तुम्ही आमच्या जमिनी घ्याले का? उद्या आम्हाला लेकरा बाळ नाहीत तुम्हाला इंडस्ट्रीचं घेणं देणं पडले आम्हाला आमच्या लेकरा बाळाचं घेणं देणं पडले याच्यासाठी आमचं रक्त सांडूत पण जमीन 1 गुंठा देणार नाही। ही आम्हाला आजपर्यंत इतका पण सहानुभूती शब्द भेटला नाही साहेब। याच्यामध्ये सगळं करूत बघूत म्हणतात पण एक भूसंपादनाचं प्रोसिजर पुढे चाललंय। जसा शासनाचा प्रोसिजर पुढे जाईल तसा आमचा प्रोसिजर पुढे जाईल। आम्ही थांबणार नाही साहेब। काय व्हायचं ते होईल। माझी शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे। माझी जमीन 2 एकर शक्तीपीठ महामार्गात चाललेली तरी सरकारने आमची तीव्र भावना घेऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही आमची विनंती आहे। आणि अधिसूचना काढणे सुद्धा तरी बी अधिकारी शेतामध्ये मोजणीसाठी येईल। शेतकऱ्याला काहीच माहीत नाही अजून बी तरी मन यायले तर म्हणा 5 पट देतो 10 पट देतो आणि काही कशातच काही नाही ही आमची भावना आहे ना।
पीठ बाधित शेतकरी राहणार ताडपांगरी, बालासाहेब भगवानराव वैरागर. माझी जमीन 2 हेक्टर 73 अर्जात आहे. अर्धी जमीन पलीकडे राहत आहे, अर्धी जमीन अलीकडे राहत आहे. तरी पण मला शक्तीपीठ मान्य नाही. एवढं बोलून मी- का मान्य नाही? कारण की काय मोबाईलला नाही, काही नाही मिळत नाही. काय करायचं? उद्या जमीन गेल्यावर काय करायचं? भूमी हलवत जमीन गेल्यावर काय करावं साहेब? पुन्हा उत्पादनाचं साधन काय? आत्मदान करण्याशिवाय पर्याय नाही. करण्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. काय करायचं जमिनीत? ते राहिलेल्या जमिनीला पलीकडे जाता येत नाही, रस्ता नाही, काहीच नाही. कमी नुकसान जास्त आहे. जमीन भूमिहीन झाल्यावर रस्ते राहणार नाहीत ना, लोकांना जायला रस्ता नाही, काही नाही. ग्रामीण भागातल्या लोकांच्या अडचणी समजून घ्या. तुम्ही बाहेरच्या लोकांच्या आणून मोठे मोठे पैसेवाल्याच्या ह्याच्यावर रोडनं जाऊन काय असा टॅक्स जमा होणार नाही. त्याच्यापेक्षा एखादे विमानतळ वाढवा ना, तुम्ही जनरल छोटी विमानं तयार करा जायला यायला शक्तीपीठाला. जेवढे पैसेवाले तेच रोड जाणार, रोडवरून जाणार आहेत ना. साधारणतः लोक जाणार नाही त्या रोडून, कशाला जातील एवढे टॅक्स भरून? साहेब बरोबर आहे का सांगा तुम्ही? आणि प्रसार माध्यमालाही माझी विनंती आहे की प्रसार माध्यम हे चौथा स्तंभ आहे. चौथ्या स्तंभाने आमच्या शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन सरकारला सूचना द्यावी, ही सरकारला आणि प्रसार माध्यमाला मी नम्र विनंती करतो. तर ही शेती तुम्ही म्हणजे सरकार म्हणजे असं काय करते, आम्हाला काय मिळत लागत नाही. आणि बळजबरीने आमच्या जमिनी जर घेऊन आम्हाला भूमिहीन करायचं, त्याचं काय ध्येय आहे काय माहीत, काय कळण झाले. आणि ते सांगतात आम्ही कलेक्टर ऑफिसमधून आलो, SP ऑफिसमधून आलो. जे जर आता अधिकारी जर आले आमच्या शेतामध्ये तर आम्ही आता कलेक्टरला बी निवेदन दिले, त्यांना माहिती दिली, तर अधिकाऱ्याचे टंगडे मोडून आम्ही मोकळे करण्यात येईल. कारण आम्ही मरायलो तर तुमची काय कुक करायची? तर अधिकाऱ्याला विचार करून यावा आमच्यावर आता. आम्ही सांगणार बा, तुम्ही जशी आली तशी साहेब, तुम्हाला विनंती कळली तुम्ही वापस जा. नसन तर तुम्हाला जीव तरी आम्ही घेऊ, नाही तर आमचा जीव तरी देऊ. आम्ही चोऱ्या करायच्या, तुम्ही तुमचे स्वतःचे घरं भरतात, तुमचे कुत्रे गाड्याने फिरतात, अधिकाऱ्याचे नेत्याचे कुत्रे गाड्याने फिरतात. आमच्या बापाला माहिलं तर दवाखान्यात न्यायचं तर त्याचा वाटेलाच जीव जाते. इतका म्हणजे भ्रष्टाचार चालू आहे आपल्या शासनात सध्या. तर हे आम्ही खपून घेणार नाहीत, हे लक्षात ठेवा. तुम्ही इकडून या, लाईनला लागा. या इकडे जाऊ. दिसला कॅमेरा. आम्हाला आमची जमीन द्यायची नाहीये. आम्हाला पैसे नको, 5 पट नको, 10 पट नको. आम्हाला आमची जमीन पाहिजे. का द्यायची नाही? जर आम्ही जमीन दिली तर या लेकरांना काय द्यायचं? आम्ही यांनी काय खायचं? वडिलोपार्जित जमीन आहे. वडिलोपार्जित जमीन आहे. आम्ही आज जर दिली तुम्हाला तर यांना काय द्यावं? त्याच्यामुळे आम्हाला जमीन द्यायची नाही. 5 पट नको, 10 पट नको. आम्हाला पैसे नको आणि आम्हाला शक्तीपीठही नको. आम्हाला काहीच नको. आमची आम्हाला जमीन राहू द्या.